पण किन्नर समाज आणि साडी हे नक्की काय समीकरण आहे? जी हा समाज ही साडी घालतोय, ह्या साडीचा एक एक धागा दुःखाचा असतोय आणि त्याचा पदर फक्त सुखाचा असतोय, जो आम्ही लोकांसमोर पसरून दान असू दे, भिक्षा असू दे किंवा इतर काही असू दे, आणि आम्ही आशीर्वाद देताना हा सुखाचा पदर त्यांच्या डोक्यावर ठेवून देवीला विनवणी करतोय, प्रार्थना करतोय की ह्या व्यक्तीला सदा सुखी ठेव, यांच्या परिवाराला सदा सुखी ठेव, यांच्यावर येणारं संकट टळू दे, यांना सगळीकडे यशस्वी वाटचाल यांची होऊ दे. अशा पद्धतीनं हा समाज ही साडी घालून या समाजामध्ये वावरते. पण वावरताना खूप काही गोष्टी सहन कराव्या लागतात. लोकांना माहितच नाही की बाबा हे साडी घालून फिरतात, मग तुम्ही काय शर्ट पॅन्ट घालायला येत नाही का, हे काय ते काय. पण साडी घालण्याच्या मागचा आणि ही साडी कशी विणलेली आहे, किती धाग्यांनी, आणि याच्यात किती गोष्टी गुरफटलेल्या आहेत ते समाजाला किंवा लोकांना माहिती नसतं. नमस्कार. माया सिंधू प्रस्तुत धाग्यातली गोष्ट, जिथे आठवणी, परंपरा आणि सौंदर्य याचा सुंदर संगम आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी भार्गवी चिरमुले या खास पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. इथे आयुष्यातल्या हळव्या कोपऱ्यांना आपण पुन्हा एकदा स्पर्श करतो, अशा आठवणी जाग्या करतो ज्या एखाद्या साडी मागे अलगदपणे दडलेल्या असतात. हा पॉडकास्ट माया सिंधू प्रस्तुत आहे, जिथे परंपरा आणि आधुनिकता ह्याचा उत्तम संगम आपल्याला पाहायला मिळतो. या पॉडकास्टच्या निमित्ताने आपण आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा असा एक प्रवास पाहणार आहोत, ज्यामागे यश नक्कीच आहे, पण त्यांचा हा प्रवास मात्र प्रेरणादायी ठरणार आहे. भेटूया मयुरीताई यांना. मयुरी अळवेकर ट्रान्सजेंडर आणि तृतीयपंथी समाजाच्या सक्रिय नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या. मयुरीताई मैत्री या तृतीयपंथी संघटन संस्थेच्या प्रमुख म्हणून काम करतात. ही संस्था 2007 पासून तृतीयपंथी आणि ट्रान्सजेंडर समुदायासाठी आरोग्य, लैंगिक शिक्षण आणि सामाजिक प्रश्नांवर काम करत आहे. मयुरीताईंनी या संघटनेच्या माध्यमातून अनेक ट्रान्सजेंडर आणि तृतीयपंथी व्यक्तींना रेशन कार्ड मिळवून देणे, सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे आणि सामाजिक आधार मिळवून देण्यासाठी काम केलं आहे. मयुरीताईंना अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कामासाठी केवळ कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्या सुप्रसिद्ध आहेत. भेटूया तृतीयपंथींसाठी मनापासून काम करणाऱ्या, झटणाऱ्या, त्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आणि हो, त्यांना त्यांच्या जबाबदारीची देखील जाणीव करून देणाऱ्या मयुरीताई आळवेकर यांना. नमस्कार मयुरीताई. तुमचं या पॉडकास्ट मध्ये मनापासून स्वागत. खूप छान दिसताय, एकदम साडी बिडी नेसून तयार होऊन एकदम छान दिसताय. मला या साडीबद्दलची तुमची आठवण सांगा. साडी जी माझी नाशिकची बहीण आहे, तिच्या घरी मी होते. त्याच्यानंतर ती आमच्यातनं निघून गेली, म्हणजे तिने संन्यास घेतला, घर वगैरे सगळं सोडून. म्हणजे आमची खूप मैत्री होती आणि आम्ही सख्या बहिणीसारखं, एका गुरुची चेले आहे, तर सख्या बहिणी पण आहे. तर तिची आठवण म्हणून मी जपून ठेवली, आणि ज्या दिवशी तिची आठवण येते किंवा काही खास दिवस असतो, त्या दिवशी मी साडी आवर्जून नेसून, किंवा सणवार असतील तर तिची आठवण म्हणून नेसतेच ही साडी. छान. हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, त्यामागचं कारण म्हणजे कोणाच्याही भावना न दुखवता तृतीयपंथी म्हटल्यानंतर आमच्या समोर साडी, मोठं कुंकू, नटलेला किन्नर समाज येतो, जो काही वेळेला दुर्दैवाने टाळ्या वाजवत पैसे कमवत असतो. झटण्यासाठी, जगण्यासाठी त्याचे एक वेगळे प्रयत्न चालू असतात. पण किन्नर समाज आणि साडी हे नक्की काय समीकरण आहे? जी हा समाज ही साडी घालतोय, ह्या साडीचा एक एक धागा दुःखाचा असतोय आणि त्याचा पदर फक्त सुखाचा असतोय, जो आम्ही लोकांसमोर पसरून दान असू दे, भिक्षा असू दे किंवा इतर काही असू दे, आणि आम्ही आशीर्वाद देताना हा सुखाचा पदर त्यांच्या डोक्यावर ठेवून देवीला विनवणी करतोय, प्रार्थना करतोय की ह्या व्यक्तीला सदा सुखी ठेव, यांच्या परिवाराला सदा सुखी ठेव, यांच्यावर येणारं संकट टळू दे, यांना सगळीकडे यशस्वी वाटचाल यांची होऊ दे. अशा पद्धतीनं हा समाज ही साडी घालून या समाजामध्ये वावरते. पण वावरताना खूप काही गोष्टी सहन कराव्या लागतात. लोकांना माहितच नाही की बाबा हे साडी घालून फिरतात, मग तुम्ही काय शर्ट पॅन्ट घालायला येत नाही का, हे काय ते काय. पण साडी घालण्याच्या मागचा आणि ही साडी कशी विणलेली आहे, किती धाग्यांनी, आणि याच्यात किती गोष्टी गुरफटलेल्या आहेत ते समाजाला किंवा लोकांना माहिती नसतं. ही साडी जेव्हा तुम्ही नेसता आणि तुम्ही समाजात वावरता, तेव्हा तुम्हाला समाजात मिळणारं स्थान
आणि काही किन्नर असतात जे वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घालतात, त्यांना मिळणारं समाजातलं स्थान, ह्याबद्दला फरक तुम्हाला कधी जाणवलाय? हो, खूप वेळा. ज्या वेळेला आता आमच्या सोबत आता जे माझे चेले वगैरे आहेत, आम्ही कुठं बाहेर जायचं असेल किंवा मला कुठल्या कॉन्फरन्सला जायचं असेल, तर वेळ कमी असल्या कारणानं कधी कधी फ्लाईटने जायला पण लागतंय. तर तिथं ते माझ्यासोबत असताना त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन, आणि मी समोर गेलो की असं कर, ते लोक बघतात ना, मग त्यांना म्हणते बघ हे वेस्टर्न आणि हे इंडियन, ही साडी आहे ना, किती मान सन्मान आहे या साडीमुळं, आणि आपल्याला जी इज्जत आहे ती ह्या साडीमुळेच आहे. त्याच्यामुळं आम्हाला साडी आहे म्हणून महत्व आहे ह्याच्यामध्ये, समाजामध्ये, आणि ती प्रत्येकाने आपली परंपरा म्हणून जर जपली, तिला वेस्टर्न वगैरे घाला पण तेवढ्या पुरतं ओकेशनली, रेग्युलर समाजामध्ये आपल्या वावरताना साडीवर जर वावरलात तर मान सन्मान खूप मिळतोय. आता तुम्ही जे म्हणालात की तुम्ही कॉन्फरन्सेसना जाता आणि अनेक कार्यक्रमांना जाता, या साडीच्या सोबत आपल्या कपाटात अशा खूप साड्या असतात ज्याच्या बरोबर आठवणी असतात. म्हणजे माया सिंधूचा हा पॉडकास्ट करताना मला हे जाणवलं की प्रत्येक स्त्री असं सांगत नाही की माझी एकच साडी आहे. प्रत्येक साडी मागे तिचं कधीतरी आनंदाचा क्षण असतो. तुम्ही म्हणता एखाद्या दुःखाची असते, आपल्या आईची आठवण असते, एखाद्या मैत्रिणीची असते, जशी तुमच्या बहिणीची. अशी अजून एखादी कुठली साडी आहे जी तुमच्या सोबत सतत असेल तुमच्या विचारांमध्ये? माझा एक चेला होता बबिता म्हणून, तिचा मर्डर झाला. तिने मला तिच्या कार्यक्रमात शेवटची घेतलेली साडी ती एक मी जपून ठेवलेली आहे. हो, साडी तुमच्या बरोबर असते. हो, तिची आठवण म्हणून मी ठेवलेली आहे ती. अशा आठवणींच्या किती साड्या आहेत, चांगल्या वाईट? भरपूर आहेत. आठवणी पण भरपूर आहेत, आठवणीच्या साड्या पण भरपूर आहेत, आणि त्याच्यात दडलेलं जे आमचं नातं आहे, कदाचित ते कपाट उघडलं की त्या आठवणी लगेच डोळ्यासमोर येतात. अरे हिनं घेतलेली हिची आठवण आहे. कधी कधी मन असं हे पण होत आहे नाराज की आज ते आपल्या सोबत नाहीये. आणि तुम्ही आयुष्यात पहिली साडी कधी नेसला होता? 35 वर्षापूर्वी. बापरे. काय निमित्त होतं? मित्र होतं, माझी एक मैत्रीण आहे स्मिता म्हणून, आम्ही दोघी एकाच वेळेला ह्या क्षेत्रात आलो. तर तिच्या मम्मीचं माप, माझं माप आणि स्मिता तिघींचं माप बरोबर. तिची मम्मी कुठं बाहेर गेली की ते घरी बोलवायच्या, आणि मग आम्ही त्या साडी वगैरे नेसायचं. त्याच्या आधी साडी नेसली ती ज्या वेळेला मी घर सोडलं, माझी आई आजारी होती त्यावेळेला, ज्यावेळेला सेक्स वर्क करायला लागली त्यावेळेला, तर त्यावेळेला मी साडी घातली ती माझ्या गुरुची साडी. साडी, ब्लाऊज, सगळं मेकअपचं सामान सगळं गुरुचं घातलं. ती एक साडीची आठवण मी कधी आयुष्यात विसरू शकत नाही, जिने मला अण्णाला लावलं. लोक म्हणतात की बाबा हे काम चुकीचं आहे, पण ज्या कामाने माझं पोट भरलं, माझा परिवार जगवला, त्याला मी चुकीचं नाही म्हणू शकत. चुकीचं कसं म्हणता येईल? आज लोक वेगवेगळ्या नजरेने त्या क्षेत्रात असणाऱ्या लोकांकडे बघतात, पण त्यांच्याकडे पर्याय नव्हता, माझ्याकडे पण त्यावेळेला पर्याय नव्हता. माझं शिक्षण कमी, परत कुठं सोर्स नाही, आणि माझी ते एकदम आलेली गरज. तर जे मला, आणि मी जिच्याकडे गेली ती तेच करत होती. कदाचित ती दुसरं काही काम करत असते तर तिनं मला त्या क्षेत्रात ते केलं असतं. मग 21/3/2007 ज्या वेळेला मी संस्था सुरू केली त्यावेळेला मग ते बंद करून मी हे संस्थेचं काम करायला लागले आमच्या समाजासाठी. तुम्ही खूप छान मुद्दा मांडलात की जेव्हा तुम्ही ज्यांच्याकडे गेलात ती हे काम करत होती म्हणून दुर्दैवाने तुम्हाला हे काम करायला लागलं. पुन्हा एकदा मी तुमच्याच शब्दाला पुढे रेटीन, मी दुर्दैव नाही म्हणणार त्याला. जगण्यासाठी जे करावं लागतं ते तुम्ही केलं. मग ते चांगलं आहे का वाईट आहे ह्याच्या पलीकडे जगणं सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. पण आता जेव्हा तुमच्याकडे काही असे किन्नर समाजातली माणसं येतात, किंवा मला असं वाटतं सर्वसामान्य माणूस तुमच्याकडे आला की त्याला जगण्यासाठी काहीतरी शिकायचंय, आणि तो जर ती व्यक्ती जर तुमच्याकडे आली, क्षेत्रात जायचं आहे, त्यासाठी जितका प्रयत्न करावा लागेल तितका मी करेन. जसं की आता रिया आहे, ती भारतातली पहिली ट्रान्सजेंडर शिक्षिका आहे. ती शर्ट पॅन्ट वर यायची तिकडनं आणि जाताना रडायची. मला कळायचं नाही, आल्याबरोबर पहिला कपडे काढून साडी घालायची. तर इतकी हसत खेळत राहायची आणि जाताना रडायची. म्हटलं का रडतीस का तू? तर मम्मा मला तिथं ना शर्ट पॅन्ट मध्ये शाळेला जावं लागतं. म्हटलं का? तर तिथं अलाउड नाही करणार मला. मग पुढच्या आठवड्यामध्ये परत शनिवार रविवार सुट्टीची आली, तर रविवारी मग तिला म्हटलं अजून एक दिवस राहा सुट्टी टाक. कलेक्टर ऑफिसला मीटिंग होती, तिथं दीपक घाटे सर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाचे सिंधुदुर्गाचे होते, आणि आता ज्या आयुक्त आहेत के मंजुलक्ष्मी होत्या, आता पुण्याला गेल्या, त्या तिथं कलेक्टर होत्या. मग ते कलेक्टर सरांना आणि त्या दीपक घाटे सरांना तिचा विषय सांगितला. तर त्यांनी 1 महिना त्यांच्या ऑफिसमध्ये तिला ठेवलं. सुरुवात करतोय ना आम्ही तर आमच्यापासून करतो, आणि तिला रोज साडीवर तिथं ती ऑफिसला जायची. 1 महिन्यामध्ये तिचं सेवा पुस्तक पर्यंत सगळं नाव बदलून टाकलं, आणि तिनं तिथं वडिलांचं नाव होतं ते काढून रिया मयुरी आळवेकर हे नाव कंटिन्यू केलं. तर मग मला पण तिला ते ह्या क्षेत्रात मी होते म्हणताना तिला पण ढकलता आलं असतं मला, पण नाही,
तिचं आज आयुष्य चांगलं आहे, तिचं फ्युचर चांगलं आहे. आता तिला मी भांडून MPSC UPSCचा अभ्यास करून घ्यायला लागले तिच्याकडनं. किती छान. आणि कित्येक मुलं आहेत की बाबा ह्या क्षेत्रामध्ये ना काही नाही आणि याचा शेवट काय आहे, HIV होऊन मरणं. कित्येक तशा त्यांची सेक्स वर्कर महिलांच्या डेड बॉडी आम्ही रस्त्याकडेला पडलेल्या नेऊन दहन केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काहीच नाही, पण माझी गरज होती. पण आता तुम्हाला सोर्स आहे, गव्हर्नमेंट आहे, सोशल मीडिया आहे आणि ह्या समाजामध्ये इतकी चांगली लोक आहेत जी मदत करायला तयार आहेत. त्याच्यामुळे ज्या फील्डमध्ये त्याला जायचं त्या फील्डमध्ये जाण्यासाठी संस्था म्हणून काम करते आणि मी वैयक्तिक पण त्यांना जी लागेल ती मदत करते. तुम्हाला असं नाही वाटत जेव्हा एखादा किन्नर, आपण मगाशी जो विषय मांडला की तुम्ही साडीमध्ये जेव्हा एखाद्या कार्यक्रमांना जाता, मग देशात असेल विदेशात असेल, लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, तर तुम्हाला असं नाही वाटत की कुठेतरी अजूनही वरल्या अंगाला काय म्हणतात, काबुललासी वरली अंगा असं असलं तरी सुद्धा ते खूप महत्वाचं आहे, असं नाही तुम्हाला वाटत? होय, कित्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव येतात. लोकांच्या अपेक्षा खूप असतात आमच्याकडनं की बाबा आशीर्वाद घ्यावा, आमची तटलेली कामं पूर्ण व्हावी. मग ते तुम्ही तांत्रिक पद्धतीनं करा, मांत्रिक पद्धतीनं करा, कुठल्या पण पद्धतीनं करा, पण ती व्हावी. कित्येक लोकांना आशा असते की बाबा ही माझ्या आईसारखी दिसते, आजीसारखी दिसते, आणि तिथं ही नाती सुद्धा मिळालेले आहेत. आज तुम्ही महाराष्ट्रात कर्नाटकामध्ये असू दे, कुठंही जरी गेलात आणि तिथं माझं कोण रिलेटिव्ह नाही आहे, म्हणजे असं जोडलेली नाती, जी मायेची नाती आहेत, ती रक्ताची तर संपूर्णच गेली, कुठं नाहीच आहेत आता. तर ही कुठंच नाही असं नाहीये. मला जिथं जायचं असेल तिथं फोन करते, बेटा मी आ रही हूँ, रूम का वगैरे देख लो. मी जाऊपर्यंत हॉटेल वगैरे सगळं तयार असतंय. संध्याकाळी त्यांची आई, ते फॅमिली सगळी डबे घेऊन येतात. त्या सुद्धा आणलेल्या आठवणीच्या साड्या ठेवलेल्या आहेत अजून, की बाबा हिनी ह्या घेतील, मग तिथं नाती, मैं दीदी बोलो या माँ बोलो, मासी बोलो, जो बोलना है बोलो आपको. कित्येक नाती अशी जाता ट्रेन मध्ये झालेली आहेत, कितीतरी एअरपोर्टवर झालेली आहेत. अशी खूप नाती आहेत आणि त्या सगळ्या नात्यांच्या खूप आठवणीतल्या साड्या सुद्धा आहेत आणि त्या आठवणी सुद्धा ठेवलेल्या आहेत मी अजून. खूप छान. आता आपण एक रॅपिड फायर खेळूया, छोटासा, पटापट उत्तर द्यायचे. हा, तुम्हाला कॉटनची साडी आवडते का सिल्कची? अरे काय आधीच सांगितलं. मॉडर्न पद्धतीची की पारंपरिक? पारंपरिक. मला साडीबद्दल एका शब्दात सांगायचं असेल तर? साडी म्हणजे स्त्रीचं, तृतीयपंथीयांचं सर्वस्व आहे, मान सन्मान आहे आणि तो प्रत्येकाने जपावा. आणि साडीबद्दल तुम्हाला काही सांगावं असं वाटलं तर? जसं की मग असे सांगितलं की आमच्या साड्या ज्या आम्ही नेसतोय त्याचा एक मग त्या सिल्कच्या असतील, कॉटनच्या असतील, जॉर्जेटच्या असतील, प्रत्येक प्रकारच्या असतील. आमचा जो साड्यांचा एक धागा आहे तो दुःखाचा, तो न राहता प्रत्येक धागा जर सुखाचा झाला तर आम्हाला आयुष्य जगायला खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने आम्ही जगू. आणि जो मान सन्मान साडीत मिळतोय तो प्रत्येकाने साडी नेसून तो मान सन्मान मिळवावा, एवढीच अपेक्षा आहे. जाता जाता मला तुम्हाला एकच सांगायचंय की तुम्ही स्वतः म्हणालात की अनेक किन्नर आणि हिजडा समाजच्या साड्यांच्या दुःखाला, त्यांच्या काय धाग्यांना दुःखाची झालर जास्त आहे. पण मला हेही म्हणायचंय की समाजातल्या अनेक स्त्रिया आहेत ज्यांच्या आयुष्यात मायेची उबच नाहीये. त्यांना अनेक वेळेला फक्त दुःखाची झालर घेऊन जगावं लागतं आणि मरताना सुद्धा ती झालर घेऊन त्या जातात. पण आज तुमच्या रूपाने अनेक स्त्रियांना, अनेक किन्नर समाजाला मायेची ऊब मिळते आणि ह्या पदरातनं आशीर्वाद मिळतोय. तो असाच आशीर्वाद अनेक वेळेला अनेक स्त्रियांना, अनेक किन्नर समाजाला मिळो आणि प्रत्येक घटकाला मिळो ज्या घटकाला त्याची गरज आहे, अगदी प्राणी मात्रांपासून माणसांपर्यंत. त्याबद्दल खूप खूप तुम्ही इथे येऊन छान बोललात. सिंधूकडनं आमच्यातर्फे तुम्हाला छोटीशी भेट. थँक्यू सो मच. थँक्यू.